श्रीराम. ब्रह्मदेवानी सृष्टीची उत्पत्ती केली आणि सृष्टीची उत्पत्ती केल्यावरती त्यांच्या हे करत असताना असं घडलं की त्यांच्या नाकामधून एक वराह नावाचा शिशु किंवा लहान असा वराह बाहेर आला. आणि हा वराह जो आहे, हा वराह जेव्हा बाहेर आला तेव्हा अतिशय लहान होता, अंगठ्या एवढा, परंतु तो बघता बघता प्रचंड असा त्याने आकार धारण केला. आणि ब्रह्मदेव बघत राहिले की हे काय घडलं. अर्थात हे घडलं याचं कारण हे होतं की जेव्हा ब्रह्मदेवानी मनूला निर्माण केलं होतं आणि त्यांना आज्ञा दिली होती की तुम्ही संतती जी आहे ती निर्मिती करा आणि पृथ्वीवर अर्थात प्रजा उत्पन्न होणं जरुरी आहे, परंतु त्यावेळेस मनू त्यांना म्हणाले की अहम पितामह, आम्ही हे सगळं आपलं करू आज्ञेप्रमाणे, परंतु ठेवू कुठे, आपली पृथ्वी तर पाण्यामध्ये बुडालेली आहे. आणि तेव्हा हे त्यांना लक्षात आलं नाही. ते म्हणाले खरंच की मला हे समजलंच नाही की सृष्टीचं कशाप्रकारे काय करता येईल हा विचार करत असताना मला हे लक्षात आलं नाही की पृथ्वी रसातळाला गेलेली आहे. आणि मग त्यांनी अर्थात प्रार्थना भगवंताचीच केली होती की बाबा भगवंता आता याच्यावर पण उपाय तुलाच शोधायचा आहे. आणि मग त्यावेळेस अर्थात हा वराह अवतार जो आहे तो या ठिकाणी निर्माण झाला किंवा भगवंतानी हा अवतार घेतला. अशा प्रकारे हा वराह अवतार झाला. आणि वराहाने अर्थात म्हणजेच या भगवंताने अर्थात पृथ्वी जी रसातळाला गेली होती तिला आपल्या सुळ्यांवर घेतलं आणि अर्थात यथोचित एका ठिकाणी आणून ठेवलं. आणि त्या दरम्यान जो हिरण्याक्ष नावाचा राक्षस होता जो मध्ये आला होता त्याच्याशी युद्ध केलं भगवंतानी आणि अर्थात त्याचा वधही भगवंतानी केला. अशा प्रकारे हा वराह अवतार झाला. आणि पृथ्वी जी आहे जी प्रलयामध्ये बुडली होती, पाण्यामध्ये गेली होती, रसातळाला गेली होती, तिला यथास्थित त्यांनी आणून स्थापित केलं होतं. आणि ही सगळी कथा अर्थात ते जी मैत्री मुनी आहेत हे विदुराला सांगत होते. आणि त्यावेळेस काही प्रश्न विदुराने विचारले होते. ते म्हणाले की हे तुम्ही मला सांगितलं पण मला हे समजलं की हा हिरण्याक्ष कुठून आला, काय आला, असे काही प्रश्न विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले की बाबा रे, असं आहे की हा जो दक्ष जो आहे, या दक्षाची जी कन्या होती दिती, हिचे जे पती होते कश्यप मुनी, हे जे खूप आता कश्यप मुनी हे आपल्याला माहिती की खूप मोठे ऋषी होऊन गेले. आणि हे जे ऋषी होती यांची पत्नी दिती होती. आणि एक दिवस असं घडलं की या दिती जी आहे संध्याकाळच्या वेळेस तिच्या मनामध्ये अचानकपणे कामवासना जागृत झाली. आणि त्यावेळेस तिचे पती जे आहेत ते अर्थात काही धार्मिक कृत्य करत बसले होते, परंतु तिच्या मनामध्ये अचानकपणे प्रचंड अशी वासना निर्माण झाली. आणि तिने पतीला विनंती केली की माझी वासना पूर्ण करा. तेव्हा ते तिला म्हणाले की बाई गं, मला आनंद होईल तुझ्या सगळ्या गोष्टीची इच्छेची पूर्तता करायला, परंतु ही वेळ अशुभ आहे. प्रत्यक्ष भगवान शंकर जे आहेत ते यावेळेस बाहेर फिरायला बाहेर पडतात किंवा बाहेर पडतात आणि त्यांच्याबरोबर अनेक भूतगण असतात. आणि म्हणून या अशुभ वेळेस ही गोष्ट होता कामा नये, तेव्हा तू थोडा धीर धर. अशा प्रकारचा संवाद त्यांचा झाला. परंतु दुर्दैवाने ती आपल्या ह्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकली नाही. आणि त्यामुळे नाईलाज तर कश्यप मुनीने तिची जी इच्छा होती ती पूर्ण केली. परंतु नंतर मात्र तिला त्याचा खूप पश्चाताप झाला. आणि मग तिने कश्यप मुनींची माफी मागितली. आणि इतकंच नव्हे तर आपले मेहुणे म्हणजेच भगवान शंकरांची सुद्धा तिने प्रार्थना केली. आणि त्यांना म्हणाले की मी अशुभ वेळेस हे केलं, आपण माझ्यावर रागावू नका, अशा प्रकारची तिने प्रार्थना केली. परंतु वेळ जी होती ती टळून गेली होती. चुकीचं कर्म तिने केलं होतं आणि चुकीच्या कर्माचा अर्थात फळसुद्धा अशुभच मिळणार होतं, यात शंका नव्हती. आणि त्याप्रमाणेच कश्यप मुनी तिला म्हणाले की अगं, आता तू पश्चाताप करून काही होणार नाही आहे, जे काय घडायचं ते घडलेलं आहे. तू चुकीच्या वेळेस अमंगल वेळेमध्ये हे सगळं केलंस आणि त्यामुळे तुला आता 2 पुत्र जे होतील ते अतिशय पापी असतील, ते अतिशय अत्याचारी असतील, ते अनेक लोकांना त्रास देतील आणि सर्व लोकपाल जे आहेत ते त्याच्यापासून भिवून पळून जातील, ते अनेकांवर अनेक प्रकारचे अत्याचार करतील. अशा प्रकारचे 2 जे आहेत ते पुत्र तुला होतील जे अधम असतील.
परंतु एकच आहे, हे जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा ती म्हणाली, अहो माझ्यावर कृपा करा, हे जे घडलं आहे ते नकळत घडलं आहे. तेव्हा ते म्हणाले, काळजी करू नको, जरी असं घडलं तरी पण हे जे पुत्र आहेत यांचा वध जो आहे तो भगवान प्रत्यक्ष अवतार घेतील आणि करतील. आणि हे जेव्हा तिने ऐकलं तेव्हा तिला थोडंसं बरं वाटलं, कारण ती म्हणाली, जरी माझे पुत्र अधम जन्माला येणार असतील तरी पण हा जो शेवटचा भाग आपण सांगितला आहे त्याच्यामुळे माझ्या या पुत्रांचा वध प्रत्यक्ष भगवंत करतील आणि त्यामुळे अर्थात परत त्यांना योग्य असं जागा परत मिळेल किंवा त्यांची मुक्ती होईल याची मला खात्री आहे. आणि अशा प्रकारे तिने ही एक चुकीची गोष्ट तिच्या हातून घडली. यातून फक्त एकच भाग घेण्याचा आहे की आपण कुठलीही गोष्ट करताना संयम बाळगणं हा फार महत्त्वाचा भाग आहे. संयम जर तुटला तर काय होऊ शकतं याचं हे उदाहरण आहे. अर्थात अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. शाप तर दिला होता, शाप दिल्यानंतर अर्थात यथावकाश दिती जी आहे ती अर्थात गर्भवती झाली आणि गर्भवती झाल्यावरती तिला गर्भधारणा जेव्हा झाली तेव्हा तिने बरेच दिवस तो गर्भ जो आहे तो बाहेर येऊ दिला नाही. अनेक दिवस तो गर्भ आतच ठेवला, कारण तिला असं वाटत होतं की हा एकदा का बाहेर आले की सगळे अधमपुत्र बाहेर येतील आणि मग माझा शापच सुरू होईल एक प्रकारचा. तेव्हा तिची इच्छा नव्हती, म्हणून तिने 100 वर्षापर्यंत गर्भामध्येच त्यांना ठेवून दिलं. परंतु शेवटी असं घडलं की त्या गर्भामध्ये इतकं तेज निर्माण झालं की त्या तेजामुळे सर्वत्र बाकी ठिकाणी अंधार निर्माण झाला आणि त्यामुळे सर्व दिग्पाल जे आहेत ते घाबरले, सगळे लोकपाल घाबरले, सगळे एकत्र आले आणि ब्रह्मदेवाला म्हणाला, ब्रह्मदेवा काहीतरी करा, काहीतरी अघटित घडतंय. तेव्हा ब्रह्मदेवाला लक्षात आलं की काय घडतंय. ते म्हणाले, काही काळजी करू नका, योग्य वेळी जे व्हायचं ते होईलच. आपली सर्व प्रकारचं रक्षण करण्यासाठी भगवान विष्णू जे आहेत ते नेहमीच सज्ज असतात आणि आपल्या प्रत्येक संकटाचं जे आहे ते निवारण भगवंतच करणार आहेत. तेव्हा तुम्ही काळजी करू नका. हे जे काय घडतं आहे त्याचं कारण फार वेगळं आहे, जे तुम्हाला माहीत नाही आहे, पण मला माहीत आहे की असं का घडतं आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी त्यांचं थोडंसं सांत्वन केलं आणि म्हणाले की काळजी करू नका, थोडंसं खराब वेळ आलेला आहे यात शंकाच नाही आहे, परंतु हे सगळं घडण्याचं कारण जे आहे ते वेगळं आहे. आणि ते कारण म्हणजे अर्थात असं होतं की सनकादिक जे ऋषी आहेत हे भगवंताचे अर्थात अवतारच होते आणि भगवंताचे परमभक्त होते आणि ब्रह्मदेवांचे सुपुत्र होते. अर्थात आपल्याला माहीतच आहे की त्यांनासुद्धा ब्रह्मदेवाने सांगितलं होतं की पहिलं काम की तुम्ही प्रजेची निर्मिती करा, पण त्यांनी सांगितलं मी करणार नाही आणि म्हणून तर त्यांनी इतर मनुला निर्माण केलं. आणि असे हे सनकादिक ऋषी जे होते ज्यांची जर आपण लौकिकामध्ये जर त्यांना दर्शन मिळालं आपल्याला त्यांचं, तर त्यांचं दर्शन घेतलं तर त्यांचं वय 5 वर्षाचं असेल असं वाटेल, बालकासारखे ते दिसायचे. आणि अर्थात त्यांची अवस्था दिगंबर अवस्था होती. आणि असे हे सनकादिक ऋषी जे होते हे सर्वत्र भ्रमण करत होते आणि भ्रमण करत 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 करतात अर्थात ते वैकुंठाकडे वाटचाल करत निघाले होते. आणि वैकुंठाकडे जेव्हा ते वाटचाल करत करत तिथली एकामागे एक सगळी द्वारं जी होती ते ओलांडत 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 जेव्हा शेवटच्या द्वाराजवळ पोचले त्या ठिकाणी अर्थात भगवंताचे हे पार्षद जय आणि विजय उभे होते. आणि या ठिकाणी या 2 पार्षदांनी सनकादिक ऋषींना अडवलं आणि ते म्हणाले की तुम्ही इथे कुठे चालला आहात, तुम्हाला पुढे जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी नाही, तुम्हाला मी जाऊ देणार नाही. अशा प्रकारचं जे आहे ते वर्तन या 2 द्वारपालांनी केलं. आणि असं जेव्हा वर्तन त्यांनी केलं तेव्हा सनकादिक ऋषींना अर्थात प्रचंड क्रोध आला. आणि मग त्यांना क्रोध आल्यावर पुढे काय घडलं ते आता आपण आजच्या भागामध्ये बघूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. आजचा आहे भाग क्रमांक 23 आहे, तर या भागाला आपण सुरुवात करूया महाराजांच्या कृपेने. श्रीराम. श्रीराम समर्थ. माझा आवाज सर्वांना ऐकू येतो की एकदा प्लीज सांगा.
स्पष्ट येतो का ऐकू? हो येतोय. ओके, श्रीराम. हो येतोय. हां, धन्यवाद. सनकादिक ऋषी जे आहेत ते तिथे पोचले. त्यांना अर्थात आत प्रवेश करायला मनाई केली या 2 पार्षदांनी. आणि तेव्हा सनकादिक ऋषींना प्रचंड क्रोध आला. ते म्हणाले की तुम्ही भगवंताचे पार्षद आहात ना? अहो, या ठिकाणी भगवंत जिथे प्रत्यक्ष वास करतात अशा या वैकुंठामध्ये येऊन सेवा करण्यासाठी संधी मिळणं म्हणजे तुमची किती योग्यता असेल किंवा योग्यता असायला पाहिजे. परंतु त्या पात्रतेचे तुम्ही नाही आहात. जरी तुम्ही आज इथे उभे आहात भगवंताचे द्वारपाल म्हणून, तरी पण त्या ठिकाणी सेवा करण्यासाठी तुम्ही नक्कीच योग्य नाहीत. कारण भगवंताचे पार्षद हे भगवंतासारखेच असले पाहिजेत किंवा असतात. अहो, भगवंताकडे समदर्शीपणा आहे, पण तुमच्यामध्ये नाही आहे. तुम्ही माझं बाह्य स्वरूप आमचं बघितलं की काय ही बालकं आहेत, काय ही दिगंबर अवस्थेतली बालकं आहेत, त्यांचं काय काम आहे, अशा प्रकारचे तुमच्या मनामध्ये भाव होता. आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी नक्कीच ही सेवा करण्यासाठी योग्य नाहीत असं आमचं मत आहे. आणि जर तुम्ही या ठिकाणी या भगवंताची सेवा करण्यासाठी जर योग्य नसाल तर या ठिकाणी तुम्ही आता थांबू पण शकणार नाही. आम्ही तुम्हाला शाप देऊ इच्छितो. आम्ही तुम्हाला तुमची योग्य जागा दाखवू इच्छितो की अशा प्रकारचे ज्यांची दृष्टी अशी दूषित आहे अशी लोक या ठिकाणी कधीही उभे राहू शकत नाहीत. भगवंताची सेवा करण्यासाठी ते योग्य असू शकत नाही. आणि म्हणून आम्ही तुम्हाला शाप देतो की तुम्ही मृत्यू लोकामध्ये जाल. तुमच्यासाठी तीच जागा योग्य आहे की जिथे काम, क्रोध आणि लोभ हे 3 जे आहेत कायमस्वरूपी निवास करून आहेत. आणि अशा ह्या मृत्यू लोकावर तुम्ही जाण्यासाठी पात्र आहात. त्यामुळे या पापयोनीमध्ये किंवा या पापमय जागेमध्ये तुम्ही त्वरित जाल अशा प्रकारचा शाप आम्ही तुम्हाला देतो आहोत. सनकादिक ऋषींनी अशा प्रकारचा जेव्हा शाप दिला तेव्हा मात्र या 2 पार्षदांची पाचावर धारण बसली. कारण त्यांना माहीत होतं की जेव्हा एखाद्या ऋषी किंवा मुनी जेव्हा एखादा शाप देतो त्या शापाचं निराकरण करणं प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा कठीण आहे. आणि म्हणून त्याला लक्षात आलं की आता आपलं रक्षण कोणीही करू शकत नाही. आपल्या हातून फार मोठा अपराध घडला आहे. त्याने दुसऱ्या क्षणी सनकादिक ऋषींचे चरण पकडले आणि म्हणाले, भगवंता आम्हाला माफ करा, आम्ही आपला अपराध केला आहे. आपण आम्हाला दंड दिलाय तो बरोबरच आहे, यात शंकाच नाही आहे. कदाचित आपण जो दंड दिला आहे त्यामुळे कदाचित आमच्या हातून जे पापकर्म घडलं आहे त्यातून थोडीफार आम्हाला मुक्ती मिळेल. परंतु तरी पण आम्ही आमच्याकडून आपल्याला विनंती करतो की आम्ही तर नक्कीच अधम आहोत आणि अधम योनीत जाण्यासाठी सुद्धा आम्ही योग्य आहोत आणि जाऊ सुद्धा आपल्या शापामुळे. तरी पण आमची आपल्याला विनंती आहे की भगवंता, जरी आम्ही अधम योनीत गेलो तरी पण भगवंताची स्मृती आम्हाला कायम राहील हा आशीर्वाद द्या, हा उशाप द्या. आम्ही असं म्हणत नाही की शाप मागे घ्या, आम्ही त्याच्या लायक नाही आहोत. आम्ही क्षमा याचना नक्कीच करायलाच पाहिजे. परंतु मी असं म्हणणार नाही की माझा शाप तुम्ही परत घ्या, कारण हा शाप आम्ही भोगणं जरुरीच आहे. कारण दंड घेण्याच्या आम्ही लायक आहोत, म्हणून दंड आम्हाला नक्कीच घ्यायचा आहे. परंतु दंड घेत असताना आमच्यावर ही आपण कृपा करा की भगवंताचा विसर आम्हाला पडणार नाही. ही आमची आपल्या चरणी प्रार्थना. तुकाराम महाराज म्हणतात, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा. किती सुंदर त्यांचं ते प्रार्थना आहे की सगळं झालं तरी चालेल पण तुझा विसर कधी मला पडू नको. हे दान भगवंताला तुकाराम महाराजांनी पण मागितलं. सगळे संत हेच मागतात की तुझा विसर कधी न व्हावा. बाकी जे काय व्हायचं ते होऊ दे, संकट येतील येऊ देत, काय व्हायचं ते होऊ दे, त्याचं आम्हाला दुःख नाही, पण तुझा विसर कधी होता कामा नये. पण ज्या क्षणी
भगवंताचा विसर पडला तो क्षण म्हणजे पापाला सुरुवात. कारण भगवंताचं आठवण म्हणजे भगवंताचं नाम. भगवंताचं नाम घेणं म्हणजे भगवंताचं आठवणच आहे. म्हणजेच जोपर्यंत माझ्या मुखामध्ये नाम आहे तोपर्यंत माझ्या हातून पाप घडणारच नाही आहे. म्हणून नामस्मरण सतत राहिलं पाहिजे. म्हणून असं म्हणलंच आहे ना, नाम नाही मुखी हेची एक पाप, नाम नाही मुखी हेची एक पाप, मुखी निरंतर नाम नाही, मुखी निरंतर नाम नाही, नाम नाही, नाम नाही मुखी हेची एक पाप, नाम नाही मुखी हेची एक पाप, हेची एक पाप, हेची एक पाप. किती सुंदर समर्पक असं सांगितलं आहे अभंगामध्ये. नाम नाही मुखी हेची एक पाप. नाम येत नाही मुखामध्ये किंवा नामाची आठवण येत नाही म्हणजेच दुसरं काय येणार आहे? पापच आठवणार आम्हाला. नको ते विषयच माझ्या सगळ्या मनामध्ये येणार. म्हणून माझ्या मुखामध्ये नाम अखंड आलं पाहिजे, त्याचं अनुसंधान अखंड पाहिजे. ज्या क्षणी माझं मन रिकामा झाला समजा पापाला सुरुवात. पाप बसलेलंच आहे दडून. ज्या क्षणी माझ्या मुखात नाम येत नाही, ज्या क्षणी भगवंताला मी आठवत नाही, ज्या क्षणी मी गुरूंना विसरतो, पापाला सुरुवात. म्हणून म्हणलं की नाम नाही मुखी हेची एक पाप. दुसरं पाप करायची गरज नाही, पाप आपोआप होत राहतं. पापाची वासना लगेच येते, वेळच लागत नाही. म्हणून मुखामध्ये नाम सतत राहिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी अर्थात आपली प्रार्थना पाहिजे की काही झाले तरी माझ्या मुखातलं नाम जे आहे ते जाता कामा नये. नाम सतत माझ्या मुखामध्ये राहो हीच प्रार्थना करायला पाहिजे. आणि या ठिकाणी हीच प्रार्थना हे पण करतायत. ते म्हणतायत की मुनीवर आपण दिलेला शाप आम्हाला शिरसा वंद्य आहे, परंतु आम्हावर कृपा करा आणि भगवंताचं विसर आम्हाला कधीही पडू नका देऊ, ही आमची आपल्या चरणी प्रार्थना आहे. ती आपण कृपा करून आमची माना. अशा प्रकारची प्रार्थना हे जय आणि विजय ह्या सनकादिक ऋषींना करत होते. हे सगळं करत असतानाच, हे चालू असतानाच भगवंत प्रत्यक्ष त्या ठिकाणी आले. अर्थात गरुडावर बैसून माझा कैवारी आला. गरुडावर बसून लक्ष्मीसह ते तिथे आले. आणि अर्थात भगवंताचं सगुण साकार रूप जे आहे ते प्रत्यक्ष सनकादिक ऋषींना बघायला मिळालं. त्यांचं ते रूप बघितल्यावरती अर्थात ते बघतच राहिले. त्यांना काय बोलावे समजेना आणि त्यांची मती गुंग झाली. त्यांच्या मुखामधून शब्द निघाले, त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं, त्यांचं हृदय भरून गेलं. आणि असं असतानाच मोठ्या मुश्किलीने सनकादिक ऋषी त्यांना म्हणाले की आजपर्यंत आम्ही आपलं फक्त वर्णन ऐकलं होतं, परंतु प्रत्यक्ष दर्शन आज आम्हाला पहिल्यांदा घडतं आपलं. आणि आज आपण इथे आलात, आम्हा पामरांना आपण दर्शन दिलं. आता काय पाहिजे आम्हाला? काही नको आहे. जगातलं कुठलंच सुख आम्हाला नको आहे, कुठलंही पद नको आम्हाला, काही नको. बस आपलं दर्शन घडलं, आम्हाला तृप्ती मिळाली. आता अन्य कुठलीही गोष्टीची आम्हाला गरजच नाही आहे. अशा प्रकारे हे सनकादिक ऋषी यांना जेव्हा दर्शन मिळालं तेव्हा यांचे हे असे उद्गार आहेत. अशा प्रकारे सनकादिक ऋषी भगवंताचं दर्शन झाल्यावर म्हणतात की आम्हाला आता काही नको, काही बघायची इच्छा नाही, काही ऐकायची इच्छा नाही आहे. त्याच्यावर भगवंत काय म्हणतात बघा. भगवंत म्हणाले, माझ्या परमभक्तांनो, सर्वात पहिल्यांदा मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की माझ्या सेवकाने तुमच्यासारख्या महान भक्तांचा अपराध केला ज्याची मला लाज वाटते. आणि म्हणून जो काही तुमचा अपमान त्यांनी केला त्या अपमानाबद्दल मी आपली क्षमा मागतो. भगवंत म्हणतात मी तुमची क्षमा मागतो. बापरे. ते म्हणतात की ते सेवक कोणाचे होते? माझे होते ना. उत्तरदायित्व माझं आहे की मी या सेवकांना निवडलं जे ही सेवा करण्यासाठी लायक नव्हते. आणि म्हणून हा दोष माझा आहे. बघा म्हणतात ना कॅप्टन्सी, आपण म्हणतो की कॅप्टनला गळ्यामध्ये हार मिळतात.
जिंकल्यावर आणि हारल्यावरती काय होतं हे आपल्याला माहीतच आहे. हार मिळतात पण वेगळे मिळतात. कारण शेवटी जो मनुष्य लीडिंग करतो किंवा कॅप्टन्सी करतो त्याचं यश आणि अपयश दोन्हीचं जे आहे श्रेय हे अर्थात कॅप्टनकडे जातं. पण हे आपण लौकिकात सुद्धा मानतो. प्रत्यक्ष भगवंतानी पण तेच सांगितलं आहे. किंबहुना भगवंत असं म्हणले नाहीत की त्याला काय करू तो आहेच बेकार. आपण म्हणलं असं नाही का, अहो काय करू तो माणूस ऐकतच नाही, त्याला मूर्ख माणूस आहे, मी त्याला किती वेळ सांगतो असं वागू नको पण काय करावं माझं ऐकत नाही, मूर्ख आहे, आपण असं म्हणलं असतं. पण भगवंत तसं म्हणले नाही. भगवंतांनी त्या सनकादिविषयी काही विशेष म्हणले. ते म्हणले माझीच चूक आहे. अहो मी त्यांना निवडलं ही माझी चूक आहे आणि म्हणून आपल्यासारख्या थोर भक्तांना त्याने अडवलं. त्यामुळे मी आपली क्षमा मागतो. नो एक्सप्लेनेशन की त्यांनी का चूक केलं, तो असाच करतो, हे जाऊच द्या, तुम्ही मनात घेऊ नका, हे काही नाही. स्वच्छ माफी मागितली. किती कठीण भाग आहे. म्हणून भगवंताच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या खरोखर त्याचं अनुकरण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे की उत्तरदायित्व माझं आहे ना, मला मान्य जे काय घडलं ते घडलं, मी चुकीची क्षमा मागतो. भगवंत लहान झाले नाही ना, भगवंताचं मोठेच झाले ना भगवंत. आणि भगवंताने अशा प्रकारे स्पष्ट शब्दात सांगितले की माझे सेवक जे आहेत त्यांच्याकडून हे घडलं, हे घडायला नव्हतं पाहिजे, परंतु त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. आणि माझ्याकडून जर प्रत्यक्ष जरी काही एखादी गोष्ट घडली असती, माझ्या एखाद्या अवयवाने जरी चुकीची गोष्ट केली असती तर तो अवयव मी त्यागला असता. माझ्या हाताने जर एखादी चूक केली असती तो हात मी तोडून टाकला असता. माझ्या भक्ताला कुठल्याही प्रकारचा त्रास जर झाला तर ती गोष्ट मला पसंत नाही. हे भगवंताने अतिशय स्पष्टपणे सांगितलं आणि सनकादिक ऋषींचीच त्यांनी माफी मागितली. ते म्हणाले की मला हे जे ऋषीमुनी आहेत हे मला अत्यंत प्रिय आहेत. मला जे अन्न मिळतं ते अनेक प्रकारे मिळतं. आपल्याला तर माहिती की यज्ञाद्वारे सुद्धा भगवंताला अनेक प्रकारच्या गोष्टीचा आहार प्राप्त होतो. आपण ज्या काही गोष्टीची आहुती करतो ते स्वाहा म्हणल्यावरती भगवंताला मिळते. म्हणून ते आपण विविध पदार्थांची जी आहे ती आपण आहुती देतो. वेगवेगळ्या भगवंताला वेगवेगळ्या गोष्टीची आहुती देतो. गणेश याग केला तर आपण वेगळी आहुती देतो, विष्णू याग केला तर वेगळी आहुती देतो, देवीचा याग केला तर वेगळी आहुती देतो. कारण अग्नीद्वारे ज्या गोष्टी आपण हवन करतो त्या देवतांना मिळतात. हे वेदामध्ये पण लिहिलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण हे करत असतो. भगवंतांनी हे सांगितलं की हे तर नक्कीच आहे की यज्ञाद्वारे तर आम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतात. परंतु जर एखादा अशा प्रकारचा जर निष्काम असा जर ऋषी किंवा ब्राह्मण असेल तर या लोकांच्या सुद्धा मुखातून जर एखादी गोष्ट गेली तर ती सुद्धा आम्हाला मिळते. म्हणून ब्राह्मण भोजन घालण्याला महत्त्व आहे की जर अशा प्रकारची भक्त लोक जर असतील तर त्यांना जरी तुम्ही जर अशा प्रकारे जर तुम्ही त्यांना जर बोलवलं आणि जर ते तृप्त झाले तर त्यांच्या मुखातून मी सुद्धा तृप्त होतो. हाही म्हणून ब्राह्मण देवता असं म्हणलं जातं. पण अर्थात तुम्ही त्या प्रकारे वर्तनसुद्धा केलं पाहिजे. फक्त ज्ञाती असून चालणार नाही. वर्तन पण त्या ज्ञातीला अनुकूल किंवा त्या प्रकारचं वर्तन आपण केलं पाहिजे. हाही खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून भगवंत म्हणाले की मला तृप्त करण्यासाठी अशा अनेक प्रकारे मी तृप्त होतो. कारण माझे भक्त जे आहेत पण त्यांचा मी अपमान कधी सहन करू शकत नाही. आपण जो काही शाप दिला आहे तो खूप चांगली गोष्ट केली. त्यामुळे का होईना यांना समजेल आणि ह्या शापासाठी ते लायकच आहेत, यात काही शंका नाही. तरी पण मी आपल्याला एक विनंती करतो. भगवंत त्यांना म्हणतात मी एक विनंती करतो सनकादिक ऋषींना की त्यांनी तुमचा अपमान केले हे चूकच केली आहे. पण तरीही माझी आपल्याला विनंती की त्यांचा जो शिक्षेचा काळ आहे तो लवकर संपवा आणि लवकरात लवकर शिक्षा संपवून त्यांना परत एकदा या ठिकाणी येण्याची संधी द्या, अशी भगवंतांनी सनकादिक ऋषींना विनंती केली. ही विनंती जेव्हा त्यांनी केली तेव्हा सनकादिक ऋषी फक्त ऐकत होते. भगवंताची ही सुमधुर वाणी, त्यांची वाणी अतिशय मधुर होती. भगवंताची कुठली गोष्ट सगळ्याच गोष्टी अशा होत्या की त्या बघितल्यावरती मंत्रमुग्ध व्हावं. जसं भगवंताचे चरण बघितले तरी मंत्रमुग्ध व्हायची माणसं. वाणी तर इतकी मधुर होती की ते ऐकतच राहावे, डोळे मिटूनच घेतले होते.
सनकादिक ऋषींनी. आणि ते फक्त ऐकत होते एकाग्र चित्ताने की भगवंताची ही मधुर वाणी जे काही बोलतात ते ऐकत होते. एकाग्र चित्ताने ऐकत होते तेव्हा त्यांच्या अंगावर रोमांच आले होते. ते म्हणाले, अहो भगवंता, आपण काय म्हणता ते आम्हाला खरंच समजत नाही आहे. एकाग्र चित्ताने ऐकून सुद्धा आम्हाला हे समजत नाही की अहो तुम्ही आमची स्तुती करता. अहो आमचे सर्व तुम्हीच आहात. आमचं नव्हे सर्व विश्वाचं रक्षण आपण केलं आहे. आणि आपण म्हणता की आमच्यासाठी तुम्ही सगळं कराल तयार आहात आणि तुमच्यामुळे आम्ही आहोत असं तुम्ही म्हणताय. अहो सगळं विश्व जे आहे ते आपल्यामुळे सुरू आहे. सगळ्या विश्वाचं रक्षण आपण केलं आहे. आणि आपण म्हणता की हे ब्राह्मण सगळे आम्हाला प्रिय आहेत. काय तुम्ही म्हणता, आम्हाला खरंच काय समजत नाही आहे. हा तुमचा नक्कीच थोरपणा आहे. खरं पाहिलं तर ज्याच्या चरणाशी नेहमी लक्ष्मी वास करते, अर्थात आपण हे बघतो लौकिकामध्ये ज्याच्याकडे प्रचंड लक्ष्मी आहे त्याच्याकडे लोक भरपूर आदर करत असतात. श्रीमंत मनुष्य आला की सगळे उठून उभे राहतात. गरीब आला तर कोणी बघत पण नाही ढोकून. पण जर कोणी करोडपती मनुष्य आला तर लगेच लोक उभे राहतात. अरे या या या, ओळख असेल किंवा नसेल तरी, कारण पैसा हा तर लौकिकामधला भाग आहे. आणि ही लक्ष्मी जी आहे ती आपल्या चरणाशी बसली आहे, परंतु आपल्याला ह्याचा कसलाच गर्व नाही आहे. आपण तर निगर्वी आहात. म्हणून आम्हाला खरंच समजत नाही की आपण आमची एवढी का स्तुती करता. हे आम्हाला अगम्य गोष्ट आहे. तेव्हा तुमची ही लीलाच आहे असं आम्ही समजतो. आणि तुमची जी काही स्तुती आहे ती ऐकण्याची किंवा ती स्तुती धारण करण्याची आमची योग्यता नाही. किंबहुना आम्ही असं म्हणू इच्छितो की आम्ही आपल्या द्वारपालांना दंड दिला. का दंड दिला? तर आम्हाला क्रोध आला. वास्तविकपणे आम्हाला क्रोध नव्हता यायला पाहिजे. क्रोध येणं हे चुकीचं आहे. आम्ही आमच्या द्वारात आलो, भले तुमचे द्वारपाल कसेही वागवत, पण आम्हाला क्रोध पण नव्हता यायला पाहिजे. परंतु हा क्रोधरूपी सर्प आम्हाला दंश केलाच नाही आणि त्यामुळे आम्ही क्रोधाच्या अधीन झालो. आणि त्यामुळे आम्ही आपल्या सेवकांना आपली परवानगी न घेता दंड केला. वास्तविक आपले सेवक एक विचारायला तरी पाहिजे होतं की भगवंता जरा असं असं घडलंय, हो जरा काहीतरी बघा काय करता येईल का. काही नाही, आम्ही दंड दिला, सरळ शापच देऊन टाकला. अहो चूक आमचीच आहे आणि तुम्ही आमची क्षमा मागताय. नाही नाही नाही, हे चुकीचं आहे. आता आम्ही तुमची क्षमा मागतो की आम्ही तुमच्या ठिकाणी आलो वैकुंठामध्ये, तुमच्या सेवकांना कुठल्याही प्रकारचं तुम्हाला न विचारता आम्ही दंड देण्याचं धारिष्ट केलं. ही आमची चूक झाली आणि म्हणून आपणच आम्हाला ह्या गोष्टीसाठी दंड द्यावा. कारण आम्ही आपला अपराध केला आहे. आपल्याकडे आल्यावर आपल्या सेवकांना दंड देण्याचा अधिकार आम्हाला काहीही नव्हता, पण आपल्याला न विचारता आम्ही हा शाप दिला आहे आणि म्हणून आम्ही अपराधी आहोत. तेव्हा आम्हालाच उचित दंड आपण द्यावा, ही आमची विनंती आहे. आणि अर्थात तुम्ही दंड दिला तो आम्हाला आनंदाने स्वीकार करू, हे आम्ही पहिलंच सांगतो तुम्हाला. अशा प्रकारे सनकादिक ऋषींनी सुद्धा भगवंताला सांगितलं. आणि अर्थात ते करेक्टच होतं, उचित होतं की ते म्हणालेच ना की क्रोध जो आला, हा क्रोधरूपी सर्प जो येतो त्याने आम्हाला दंश केला आणि म्हणून असं घडलं. भगवंत म्हणाले काय की तुम्ही जो काही शाप दिलाय तो सुद्धा माझ्या प्रेरणेनेच दिला आहे. लक्षात ठेवा, या जगाचा सगळा करता करविता मीच आहे, तुम्ही निमित्त आहात. शाप तुम्ही दिला आहे हे बरोबर आहे, शाप तुमचा खरा होणार हेही बरोबरच आहे. त्या शापामुळे सुद्धा त्यांना दैत्य योनी प्राप्त होणार आहे, कारण अशा प्रकारची योनी अर्थात दैत्य योनीच असेल आणि त्यामुळे ती त्यांना नक्कीच प्राप्त होणार आहे. पण जो उशापाचा भाग आहे शेवटचा, जसं माझ्या या पार्षदांनी तुम्हाला सांगितलं की आपला शाप आम्ही आनंदाने स्वीकारतो, कारण हा दंड घेण्याची आमची खरं हीच पात्रता आहे. हा दंड घ्यायलाच पाहिजे. परंतु आमच्यावर कृपा ही करा की भगवंताची आठवण आम्हाला राहील, असा उशाप त्यांनी मागितला होता. आणि अर्थात तोही आपल्या कृपेने मिळणार आहे. ते जरी दैत्य योनीला प्राप्त झाले तरीसुद्धा ते सतत माझा द्वेष करत असल्यामुळे त्यांचं माझ्याशी अनुसंधान राहणार आहे. म्हणजेच ते मला कधीही विसरणार नाहीत.
किती योग्य अशा प्रकारे हा उशाप मिळाला बघा, की कुठल्याही प्रकारचं त्याला फेरफार करावा लागला नाही आहे तो शाप आहे तशाच प्रकारे दैत्य. परंतु कशी गंमत आहे की ते कधीही भगवंताला विसरणार नव्हते, कारण येन केन प्रकारेनं भगवंताचं स्मरण ते करणारच होते. आणि हेच तर वैशिष्ट्य आहे या युगाचं, आणि हेच वैशिष्ट्य भक्ती मार्गाचं, की भगवंताची आठवण कशीही करा, जळी स्थळी काष्ठी पाषाणी, कशाही प्रकारे कुठल्याही ठिकाणी भगवंताला मध्ये आणा. मग तुम्ही थट्टा मस्करी करत असाल तरी मध्येच भगवंताला आठवा, तुम्ही आनंदात मजा करत असाल तरी भगवंताला आठवा, तुम्ही खेळत असाल तरी भगवंताला आठवा. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्रियेमध्ये तुम्हाला भगवंत आठवला पाहिजे. आणि हेच भगवंताचं अनुसंधान आहे, आणि हे अशा प्रकारे राहायला पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी द्वेष घडला तरी हरकत नाही. द्वेष घडणं म्हणजे तीव्रतेने आठवण झाली. त्यामुळे भगवंत म्हणाले की तुमचा जो शाप आहे तो खऱ्या अर्थाने बरोबर पुढे जाणार आहे, आणि या सगळ्या गोष्टी ज्या त्याने मागितल्या त्यासुद्धा होणार आहेत. आणि माझं अनुसंधान राहिल्यामुळे ते लवकरच परत माझ्या ठिकाणी परत येतील, हे पण मी तुम्हाला सांगतो. काळजी करू नका, आणि वाईट तर अजिबात वाटून घेऊ नका, कारण माझ्याच प्रेरणेने हा शापसुद्धा जो आहे हा पुढे चालला आहे. किंबहुना माझीच ही इच्छा होती. अर्थात ही इच्छा कशी होती तेही त्यांनी सांगितलं, की ते म्हणाले की असं घडलं. नंतर अर्थात हे सगळं जेव्हा घडलं तेव्हा सनकादिक मुनींना थोडंसं बरं वाटलं, की चला आम्ही माफी मागितली. भगवंत म्हणाले की काही नाही आहे, ठीक आहे. मग त्यांनी भगवंताला नमस्कार केला आणि म्हणाले भगवंत आता निरोप घेतो, आणि ते निघून गेले. आता जय विजय तिथे होते. जय विजयसुद्धा थोडे मनामध्ये घाबरले होतेच की आता आमचं काय होणार, कारण आता शाप भोगायचा वेळ आला होता. तेव्हा भगवंत म्हणाले लक्षात ठेवा, जे मी मुनींना सांगितलं तेच तुम्हालाही सांगतो, की हा शापसुद्धा जो आहे हा मिळण्यासाठी सुद्धा माझी प्रेरणाच होती त्यांना, म्हणून त्यांना राग आला. नाही तर सनकादिक मुनी हे फार महान आहेत, परंतु ती प्रेरणासुद्धा माझ्याच इच्छेमुळे निर्माण झाली. आणि त्याचं कारण काय होतं हे तुम्हाला माहिती आहे का, लक्षात आहे का? ते म्हणजे नाही. तेच तुम्हाला सांगू इच्छितो की फार 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 जुनी गोष्ट आहे, की जेव्हा मी योग निद्रेमध्ये होतो आणि त्यावेळेस तुम्ही अर्थात या ठिकाणी पहारा देत होता, तुमचं काम असते, द्वारपाल आहात तुम्ही. आणि त्यावेळेस लक्ष्मी जी आहे ती मला भेटायला आली, आणि अर्थात तुम्ही तिच्याकडे न बघता तुम्ही तिला अडवलं. नेहमीप्रमाणे दांडा पुढे करण्याचा भाग जसं आपण बघतो की जो टोल नाका येतो ते सगळे बरोबर ती दांडी आडवी येते. टोल भरला की नाही नंतरचा भाग आहे, पैसे आहेत की नाही तो नंतरचा भाग आहे, परंतु पहिला तो आडवा दांडा येतो. हा भाग जसा आम्ही बघतो तसं ते म्हणाले की जेव्हा मी योग निद्रेमध्ये होतो आणि लक्ष्मी जेव्हा तिथे आली त्यावेळेस तुम्ही कुठलाही विचार न करता तुमची हातातली ही जे काय काठी होती ते पुढे केले तर तिला अडवलं, जसं तुम्ही आज पण केलं होतं. सनकादिक ऋषी जेव्हा आले तेव्हा तुम्ही कुठलाही विचार न करता त्यांचं फक्त लौकिकातलं रूप बघितलं, की लहान बालक आलेत आणि दिगंबर अवस्थेत आले, तुम्ही तुमची काठी पुढे केली तर म्हणाला जायचं नाही. हे जसं केलं तसं लक्ष्मीला पण तुम्ही असंच केलं. मी योग निद्रेमध्ये होतो पण तुम्ही काहीही विचार न करता तिला अडवलं, आणि त्यावेळेस अर्थात तिला प्रचंड राग आला, आणि त्यावेळेस तिने तुम्हाला हा शाप तेव्हाच दिलेला होता. आणि त्या शापाची अंमलबजावणी होण्यासाठीच किंबहुना हा दुसरा शाप तुम्हाला मिळाला आहे. लक्ष्मीने जो शाप दिला होता तो शाप जो आहे तो पुढे जाण्यासाठीच सनकादिक ऋषींना प्रेरणा माझ्यामुळेच मिळाली, आणि त्याने तुम्हाला अशा प्रकारे हा शाप दिला, आणि आता हा शाप खरा होणार आहे. तेव्हा लक्षात ठेवा, सगळा शेवटी भाग जो आहे तो करता करविता मीच आहे हे लक्षात ठेवा. हे दोन्ही शाप आहे ते एकाला एक संलग्न होते, जे तुला माहीत नव्हते, तुम्हाला माहीत नव्हते, असं भगवंतांनी सांगितलं. मग ते म्हणाले की आता बघा, ज्यांची तुम्ही सेवा केलीत भगवंताची आणि लक्ष्मीची, त्या दोघांकडून हा शाप एक प्रकारे आला आहे. लक्ष्मीने शाप दिला त्याला माझा पाठिंबा होता, म्हणजे माझा हा शाप आहे एक प्रकारे, आणि सनकाद ऋषींनी तो प्रत्यक्ष उच्चारला. एवढंच घडलं. पण काळजी तुम्ही करू नका, जो उशाप दिला आहे त्यामुळे तुमचं असं होईल की जरी तुम्ही दैत्य योनीत गेलात तरी मला कधीही विसरणार नाही, आणि लवकरच तुम्हाला मी सन्मार्गाला आणीन किंवा तुम्हाला मुक्ती देईन, हे नक्की आहे. तेव्हा आता तुम्ही तुमच्या शापाप्रमाणे पुढे जायला हरकत नाही, असं भगवंत ज्या क्षणी म्हणाले
त्या क्षणी हे जय आणि विजय वैकुंठामधून खाली यायला सुरुवात झाली. बघता 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 वैकुंठातून त्यांचं पतनाला सुरुवात झाली. आणि अर्थात वैकुंठातून जेव्हा ते निघाले त्या वैकुंठातले इतर सर्व लोक बघत होते की अरे सनकादिक ऋषी जे भगवंताचे द्वारपाल होते, सर्वात महत्त्वाचे पार्षद होते, की त्या पार्षदांना ओलांडल्यावर भगवंतच फक्त पलीकडे होते. अनेक द्वारं जी होती ते मध्ये अनेक वेगवेगळे लोक होते, पण सर्वात शेवटचं द्वार जे होतं तिथे जय आणि विजय बसले होते. तर हे आज खाली येत आहेत. अर्थात सर्वांना ही काही कथा माहीत नव्हती काय घडली ती. त्यामुळे इतर जे वैकुंठवासी होते तिथे बघून त्यांच्यामध्ये हाहाकार उडाला की काय होतंय काय होतंय काय होतंय. आणि बघता बघता हे दोन्ही जे आहेत जय विजय हे पृथ्वी तलावर पोचले आणि अर्थात त्यांनी दितीच्या गर्भामध्ये प्रवेश केला. आणि दितीच्या गर्भामध्ये त्यांनी प्रवेश केला. अर्थात ते भगवंताचे पार्षद होते. जरी त्यांनी अशा प्रकारची ही दैत्ययोनीमध्ये जाणार असले तरी पण ते मुळात भगवंताचे पार्षद होते. त्यामुळे त्यांचं तेज जे होते ते प्रचंड होतं. आणि अर्थात कश्यप मुनींच्या संयोगाने त्यांची निर्मिती झाली होती. त्यामुळे जेव्हा दितीच्या गर्भात ते पोचले त्या तेजामुळे सर्वत्र अंधकार पसरला आणि दितीने हे तेज किंवा हा गर्भ 100 वर्षे धारण करून ठेवला. कारण तिची इच्छा ही होती की अशी पापी जी संतान आहे ती येऊ नये. परंतु अर्थात ते तिला ठेवणं शक्य नव्हतं, कारण या तेजामुळे अर्थात सर्वत्र अंधकार पसरायला सुरुवात झाली होती. आणि अशा प्रकारे ही सगळी गोष्ट घडली. आणि हे अर्थात सर्व कथन जे ते ब्रह्मदेवाने इतरांना केलं की अहो हे असं सगळं घडलंय म्हणून असं होतंय, हे लक्षात ठेवा, घाबरू नका, काही होणार नाही आहे, योग्य ते घडतंय आणि ते योग्य ते घडेल, काळजी करू नका. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने जे जे लोक तिथे घाबरून आले होते त्यांना हे कारण सांगितलं की अंधार होण्याचं हे कारण आहे, तुम्ही तुमच्या स्थानी परत जा यथायोग्य वेळेस. अर्थात हे जे या योनीमध्ये जे पोचले त्यांचा जन्म यथावकाश होईल. 100 वर्ष पूर्ण झाली दितीच्या गर्भामध्ये आणि अर्थात दितीने आपल्या मुलांना जन्म दिला. दोन्ही जुळी मुलं होती आणि जन्म द्यायच्या वेळेसच सर्वत्र अपशकुन व्हायला लागले. सर्वत्र म्हणजे काय तर स्वर्ग, पृथ्वी आणि अंतरिक्ष. फक्त स्वर्गात किंवा फक्त पृथ्वीवर नाही, सर्वत्र अतिशय मोठे मोठे अपशकुन झाले. पृथ्वीवर सगळीकडे भूकंप व्हायला लागला, सर्व दिशामध्ये आगी लागायला लागल्या, उल्कापात व्हायला लागल्या, विजा पडायला लागल्या, आकाशात धूमकेतू दिसायला लागले. बघा हे सगळ्या अनिष्ट खूण आहेत. धूमकेतू फार क्वचित धूमकेतू दिसला तरी पण अनिष्ट खूण मानली जाते. सर्वत्र प्रचंड गडगडाट झाला, मेघांनी प्रचंड असं रूप धारण केलं, समुद्र जे आहेत ते उसळून आले आणि त्याचा असा आवाज प्रचंड यायला लागला की आवाज पण कसा होता तर मनुष्य जर कोणी रडायला लागला तर कसा आवाज असतो तशा प्रकारचा आवाज आला. असा आवाज समुद्राचा सहसा कधी येत नाही, लक्षात ठेवा. समुद्राचा आवाज येतो घनघोर, पण असा आवाज येत नाही. त्यावेळेस जो आवाज येत होता तर मनुष्याचा एखादा जर आक्रोश करायला लागला तर कसा आवाज येतो तशा प्रकारचा महाप्रचंड आवाज समुद्राच्याकडून यायला लागला. अशा प्रकारे एक वेगळ्याच प्रकारचा अपशकुन झाला. आणि अर्थात समुद्रामध्ये जेव्हा असा आवाज सुरू झाला तिथे राहणारे जलचर जे होते त्यांच्यामध्ये पण सगळा हलकल्लोल माजला. आणि या सर्वाचा परिणाम अर्थात पृथ्वीवर घडला, पशुपक्ष्यांवर घडला. गिधाडं आणि घुबडं हे अर्थात भयानक आवाज काढायला लागले. हे तर आपणही कधी कधी बघतो की गिधाडं आणि घुबडं जे ते चित्रविचित्र आवाज काढायला लागतात. भालू जे आहे ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ओरडायला लागतात, कुत्रे रडायला लागतात. या सगळ्या अर्थात ज्या आहेत त्या अपशकुनाच्याच ह्या सगळ्या खुणा आहेत. आणि या सगळ्या खुणा सर्वत्र दिसायला लागल्या. गाढव सुद्धा खिंकायला लागले, पक्षी सगळे धावायला लागले इकडून तिकडे. वनात चरणारे जे इतर पशु होते जसं गाय बैल हे सगळे घाबरले आणि जागीच त्यांनी मलमूत्र विसर्जन करायला सुरुवात केली. काय घडतं त्यांना चाहूल लागली होती आणि म्हणून त्या भीतीने त्यांनी मलमूत्र विसर्जन करायला सुरुवात केली.
कित्येक गायी ज्या होत्या त्यांच्या आचारामधून दुग्ध न येता रक्त यायला लागलं. काही मूर्ती ज्या देवांच्या होत्या त्याच्यातून असूर यायला लागले. अशा प्रकारे सर्वत्र जे आहे भयानक असं वातावरण निर्माण झालं. आणि लोक तेव्हा म्हणाले की आता काय होणार माहीत नाही. काही लोकांना असं वाटलं की आता प्रलयच होतोय. बरेचसे जीव म्हणाले की हे सगळं लक्षण जे आहे ते प्रलय, बहुतेक प्रलय आला. आपण पण बरेच आहे म्हणतो नाही का की एखादी खूप वादळ आलं, अरे बाबा प्रलयाचं येणार नाही ना, काय हे पाऊस पडतोय आकाश फाटल्यासारखा असं आपण म्हणतो. कारण आपल्याला माहिती की प्रलय हा शेवटचा भाग आहे पृथ्वीचा. परंतु प्रलय व्हायला अजून वेळ आहे. कारण कलियुगाची फक्त 5,000 वर्ष जेमतेम झाली आहेत. अजून भरपूर वर्ष बाकी आहेत. अनेक लक्ष लोक बाकी आहेत. त्यामुळे प्रलयाला अजून भरपूर वेळ आहे. परंतु जेव्हा एखाद्या वेळेस असा पाऊस पडतो, विजा कडकडतात, तेव्हा आम्ही म्हणतो काय बाबा प्रलय तर होणार नाही असं कधी कधी आपण म्हणतो ना. तशी परिस्थिती त्यावेळेस झाली. अशा प्रकारचे जेव्हा अपशकुन घडले तेव्हा लोक म्हणायला लागले की कदाचित आता प्रलय जगाचा जवळ आलेला आहे आणि प्रलयच होत असावा. अशा प्रकारची सुद्धा लोक चर्चा करायला लागले. आणि हे सगळं होत असतानाच हे जे 2 दैत्य होते हे अर्थात जन्माला आले. हे दोन्ही आदी दैत्य जे आहेत ते जन्माला आले. आणि जन्माला आल्यावरती लगेचच त्यांचं शरीर जे आहे ते वाढायला सुरुवात झाली. बघता 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 जन्म झाल्याबरोबर त्यांचं शरीर जे आहे ते विशाल झालं, पर्वतासारखं. पर्वताएवढे ते प्रचंड झाले, उंच झाले. त्यांच्या डोक्यावर जो मुकुट होता त्याचं एक टोक स्वर्गाला लागलं होतं. आणि असे हे अतिकाय आणि महाकाय असे हे 2 विशाल आदिदैत्य जन्माला आले. अर्थात त्यांचा तेज पण खूप होतं. आणि अर्थात दोघंही जुळे भाऊ होते. त्यांचे जे पिताजी किंवा पितामह जे होते प्रजापती कश्यप, त्यांनी त्यांचं नामकरण विधी केला. त्यातलं एकाचं नाव त्याने ठेवलं हिरण्यकशिपू आणि दुसऱ्याचं हिरण्याक्ष. पण याच्यामध्ये गंमत अशी आहे की सर्वप्रथम जो आहे गर्भामध्ये स्थापित झाला हिरण्यकशिपू आणि गर्भातून सर्वात प्रथम बाहेर आला ते हिरण्याक्ष. हा फरक लक्षात ठेवा. हा भागवतामध्ये दिला आहे की सर्वात प्रथम गर्भामध्ये स्थापित कोण झाला ते हिरण्यकश्यपू. पण गर्भातून बाहेर कोण आला ते हिरण्याक्ष. आणि जो बाहेर पहिला येतो तोच थोरला समजला जातो. बरोबर आहे. त्या न्यायाप्रमाणे हिरण्याक्ष हा अर्थात मोठा बंधू समजला जातो. परंतु स्थापित मात्र हो हो बरोबर. तर अशा प्रकारे ही माहिती दिली आहे. अशा प्रकारे या दोघांचा जन्म तर झाला. दोघंही जण जन्माला आले. 100 वर्ष गर्भात राहिले आणि 100 वर्षांनी ते इतके अपशकुन पहिले झाल्यानंतर मग बाहेर आले. दुर्योधनाचा जन्म झाला तेव्हा पण असेच अपशकुन झाले होते. असंच वर्णन महाभारतामध्ये की अशाच प्रकारचं सगळं भयानक घटना घडल्या. आणि तेव्हा सुद्धा धृतराष्ट्र घाबरला आणि म्हणाला काय करू. तेव्हा विदुराने सल्ला दिला की हा तुझा जो पुत्र आहे हा संपूर्ण कुळाचा नाश करणार आहे, याचा त्याग कर. पण त्याने अर्थात केला नाही. म्हणूनच महाभारत घडलं ना. अर्थात भगवंताची प्रेरणा असं आपण तर म्हणू शकतो की भगवंताची प्रेरणा होती म्हणूनच त्यांनी त्याला त्याग केला नाही आणि महाभारत घडू दिलं. आणि तसंच या ठिकाणी हे दोन्ही पुत्र जे आहेत ते अर्थात या ठिकाणी प्रगट झाले किंवा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. अर्थात दोघंही जण अतिशय पराक्रमी होते आणि दोघांचं एकमेकावर खूप प्रेम मात्र होतं की हिरण्याक्षावरती हिरण्यकशिपूचं खूप प्रेम होतं. आणि अशा प्रकारे जे आहेत ते दोघंही एकमेकाशी चांगले संबंध होते. आणि हिरण्याक्षाने जे बाहेर आले पहिलं काम केलं असेल तर हातात गदा घेतली आणि म्हणाल चला जाऊया स्वर्गामध्ये, मला युद्ध करायचं. तो अतिशय पराक्रमी होता आणि खुमखुमी प्रचंड होती, शक्ती प्रचंड होती. म्हणून त्याने हातामध्ये गदा घेतली आणि तो स्वर्गात गेला. आणि गदा घेऊन सगळीकडे फिरायला लागला, बघूया कोण दिसतंय. अर्थात त्याच्यापूर्वी त्याने ब्रह्मदेवाकडून काही वर प्राप्त केले होते. या दोघांनी घेतले होते वर.
त्यामुळे त्याला जास्त उन्मत्तपणा आला होता. असंही त्याच्याकडे शक्ती आणि बल प्रचंड होतं, पण जोडीला ब्रह्मदेवाचे काही वर पण होते आणि त्यामुळे तो उन्मत्त झाला होता आणि निर्भय पण झाला होता. आणि त्यामुळे तो शोधत होता की माझ्याशी युद्ध करायला कोण येते आणि आता एवढे वर प्राप्त झाल्यावर त्याच्याशी कोण युद्ध करेल. देवाला माहीत होते की ब्रह्मदेवाने याला वर दिलेत, आपण याच्याशी युद्ध करू शकत नाही. आणि म्हणून सगळे देव लपून बसले होते. तो शोधत होता इंद्राला की बाकीचे जाऊ देत देव, इंद्रालाच पकडूया आपण, देवांचा राजा, याच्याशी युद्ध करूया म्हणजे विषय संपला. पण इंद्रही समजून होता की इथे माझं काही थडगट नाही आहे, याच्याशी आज मी युद्ध करू शकणार नाही, याला प्रचंड वर प्राप्त झालेले, माझा पराभव नक्की आहे. म्हणून इंद्रसुद्धा जो आहे तो लपून बसला होता. त्याने असं म्हणलं की गर्विष्ठ इंद्र. इंद्राला त्यांनी गर्विष्ठ हा शब्द वापरला आहे भागवतामध्ये. कारण इंद्र हा जरी देवांचा राजा होता तरी तो गर्विष्ठ होता. ह्याची अनेक उदाहरणं आहेतच. क्षणोक्षणी अनेक कथा आहेत. प्रत्येक युगामध्ये त्याचा हा गर्व दिसून आलेला आहे आणि प्रत्येक युगामध्ये त्याने अनेक लोकांकडून शाप पण खाल्लेत आणि अनेक वेळा शासन पण त्याला झालं आहे, तरी पण त्याचा गर्व गेला नाही. देवांचा राजा असून मग इतर देवांचं काय, तर देवांचा राजाचा इतका गर्विष्ठ आहे तर इतर देवांचं काय असू शकतं, कल्पना करा. आणि अर्थात त्याचं कारण म्हणजे इंद्र हे एक पद आहे जे ठराविक पुण्य जर मिळालं तर ते तिथे मनुष्य जातो, कोणी असू दे. पूर्वी असं म्हणायचं की 100 अश्वयज्ञ जर त्याने केले, अश्वमेध यज्ञ, तर त्याला ते मिळायचं पुण्य. आणि म्हणून इंद्र काय करायचं की 99 झाले की लगेच यज्ञ होऊ द्यायचा नाही, काहीतरी करायचं. यज्ञाचा कुठे अश्व पळवून ने, कुठे काहीतरी यज्ञात अडथळा आण, काहीतरी करायचा आणि 100 होऊ द्यायचं नाही, कारण 100 गेलं की माझी गादी गेली. त्यामुळे इंद्राने हे केलं आहे. कारण इंद्रामध्ये भरपूर वासना शिल्लक होती. कारण ते पद जे आहे ते अर्थात भोगाचंच पद आहे. आणि म्हणून जरी तो देवाचा राजा जरी असला तरी पण त्याला भागवतामध्ये गर्विष्ठ हा शब्द त्यांनी वापरलेला आहे स्पष्टपणे, की गर्विष्ठ असा हा जो आहे हा इंद्र हा सुद्धा लपून बसला. कारण त्याला माहिती होतं की इथे माझी डाळ शिजणार नाही. अर्थात जेव्हा तो स्वर्गलोकी पोचला त्यांनी बघितलं अरे एकही देव दिसत नाही. तो जोरजोराने हातामध्ये गदा घेऊन गर्जना कर, कुठे आहात तुम्ही सगळे, कुठे आहात, कुठे आहात, कोण दिसत नाही. इंद्र तू कुठे गेलास, माझ्याशी युद्ध कर. एकही देव दिसत नाही. सगळं त्यांनी स्वर्गलोक पालथा घातला, कोणी दिसत नाही. म्हटलं आता काय करायचं, आता माझी खुमखुमी जिरवणार कोण. हा सर्व दैत्यांचा नेहमीचा आपण म्हणता येईल की त्यांचा हा ड्रॉबॅक होता की प्रत्येक दैत्याला असा गर्व व्हायचा आणि ते गर्व झाल्यावर काही करायचं. जसं रावणाला पण प्रचंड गर्व झाला. रावणाने तर तो कैलास पर्वतच उचलला होता, इतका त्याला गर्व झाला होता. अर्थात त्याचा गर्वाचा हरण झालं. बाणासुराला पण खूप गर्व झाला होता. शिवशंकराला म्हणाला की मला तुम्ही असा वर द्या की जो माझ्याशी कोणतरी युद्ध करू शकेल, काय आहे तुमचं. तेव्हा त्यालाही राग आला, म्हणाले कसलं तू हे मागतोयस मला, जा म्हणे तुझं गर्वहरण होईल. तुझा तो मंडप जेव्हा खाली पडेल ना तेव्हा समजेल की माझा गर्वहरण करणारा योद्धा आला आहे. बाणासुराला पण अशा प्रकारे भगवान शंकर रागाने म्हणाले होते. कारण प्रत्येक दैत्याला वर दिला की त्याला प्रचंड गर्व निर्माण व्हायचा. हे सगळ्याच दैत्यांच्या बाबतीत घडलं. म्हणून आपण म्हणतो, परंतु जेव्हा आपल्याकडे अशा काही गोष्टी येतात तेव्हा आपल्याला त्याचा थोडासा घमंड येऊ शकतो, त्याचा अहंकार येऊ शकतो. आणि म्हणून असं म्हटलं जातं की जी लोक या मार्गामध्ये आहेत त्यांनी अशा प्रकारची शक्ती जी आहे जरी मिळाली तरी त्यापासून सावध राहा. त्याचं कारणच ते, कारण सिद्धी जरी उद्या प्राप्त झाली तर त्याचा मला गर्व होऊ शकतो. सिद्धीचा वापर करायची इच्छा निर्माण होऊ शकते. सिद्धीचा वापर केला तर त्यामुळे प्रसिद्धी मिळू शकते आणि प्रसिद्धी मिळाल्यावरती विषय संपला. प्रसिद्धी आली की सगळं संपलंच. आणि म्हणून अनेक वेळा त्यांनी हे सांगितलं आहे की जर कधी तुम्ही सिद्धीच्या जवळ आलात किंवा जरी सिद्धी प्राप्त व्हायला लागली तरी त्यांची प्रार्थना ही करा की मला माझी गाडी आहे तुम्ही फास्ट करा, इथून नको, मला सिद्धीचा टप्पा मला ओलांडा, डायरेक्ट पुढच्या टप्प्यात न्या, सिद्धी नकोच आहे मला, असं मागा. असंही काही साधू संतांनी सांगितलं की सिद्धी अजिबात मला नको असं सांगा, हा टप्पा नको आहे. कारण
सिद्धी आली की आपण ती वापरणारच, वापरून बघायची इच्छा होतेच ना. आपण कितीतरी वेळा म्हणतो, अरे काय माझं सांगू तुम्हाला, मी कधीही जरी पार नाक्यावर गेलो ना, मला कधी जायचं पटकन रिक्षा मिळतं. बघा एक साधी गोष्ट आहे, तरी आपण सांगतो कधी कधी की मला ना पटकन रिक्षा मिळाली, मला देवळात जायचं होतं ना, उपासना होती 10 वाजता. अरे काय रिक्षा मिळाली, एका मिनिटात रिक्षा मिळाली, मला नेहमीच मिळते. आम्हाला त्याचा थोडासा गर्व असतोच ना, आणि त्याप्रमाणे आम्ही करतो सुद्धा. आणि म्हणून त्यांनी असं म्हणलं की जर साध्या एखाद्या छोट्या अनुभवाने जर मला असं वाटू शकतं तर सिद्धी प्राप्त झाली तर काय होईल, आणि ती आम्ही वापरू नक्कीच. म्हणून त्यांनी असं म्हणलं की सिद्धीच्या मागे जाऊ नका, सिद्धी अजिबात नको हे सांगा, की मला सिद्धी नको, त्याचा मला गर्व होतो. कारण सर्व आजपर्यंत ज्यांना ज्यांना अशी सिद्धी प्राप्त झाली त्यांना गर्व झालेला आहे. अर्थात याला अपवाद फक्त संत आहेत, कारण संतांकडे सगळ्या सिद्धी त्यांच्या पायाशी लोळण घेत असतात, सगळ्या सिद्धी त्यांच्या पायाशी आहेत, परंतु अर्थात संत वापरत नाहीत, कधी कधी वापरतात सुद्धा, पण त्यांना गर्व होत नाही, कारण संत हे सर्व गोष्टीला अपवाद आहेत. त्यामुळे आपण त्यांचं अशा प्रकारे अनुकरण नाही करायचं. अनुकरण त्यांच्या लौकिकातल्या वागण्याचं नाही करायचं, त्याच्या उपदेशाचं करायचं. लौकिकातल्या वागण्यातलं गेले तर आपली वाट लागली, कारण लौकिकामध्ये ते काय करतील ते सांगू शकत नाही. म्हणून सगळ्या संतांनी सांगितलं की आमच्या उपदेशाचं तुम्ही अनुकरण करा, आमच्या लौकिकातल्या वागण्याचं करू नका. नाही तर गजानन महाराज चिनी मोडतात म्हणून तुम्ही चिनी मोडायला उद्यापासून सुरुवात करा. शंकर महाराज काय काय करत होते उद्या तुम्ही ते सगळं कराल, कारण लौकिकामध्ये ते असं करायचे. पण त्यांचा उपदेश महत्त्वाचा आहे, तर त्या उपदेशाला आपण फॉलो केलं पाहिजे, त्यांच्या या बाह्य कृतीला करता कामा नये, हेही त्यांनी अनेक वेळा संतांनी सांगितलं. आणि अशा प्रकारे हा जो दैत्य होता त्याला प्रचंड गर्व झाला, आणि तो म्हणाला की आता मला कोण माझ्याशी युद्ध करणार. इंद्र पळून गेला, सगळे देव पळून गेले, आणि मग तो समुद्रात गेला, खोल समुद्रामध्ये गेला, आणि तिथे सुद्धा गदा घेऊन फिरायला लागला. कोण दिसतंय मला, कुठे दिसतंय, पाण्यामध्ये गदा फिरवायला लागला. सगळ्या पाण्यामधले जलचर सगळे घाबरून गेले, आणि करता करता तो खाली गेला, आणि तिथे विभावपुरी जी आहे वरुणाची राजधानी तिथे पोचला. आणि तिथे पोचल्यावरती अर्थात वरुणराज ते बसले होते, त्यांच्यासमोर गेला आणि म्हणाला, महाराज मला एक गोष्ट पाहिजे, द्याल का, मला भिक्षा पाहिजे हो. ते म्हणले तुला काय पाहिजे बोल. नाही मला फक्त एकच गोष्ट पाहिजे, मला युद्धाची भिक्षा पाहिजे, तुम्ही माझ्याशी युद्ध करा बस, मला बाकी काही नको. तुम्ही फार पराक्रमी आहात ना, असं मी ऐकलंय. महाराज आपण फार पराक्रमी आहात, तुच्छतेने म्हणतोय तो, छद्मीपणाने म्हणतोय हिरण्याक्ष वरुण देवतेला की तुम्ही फार पराक्रमी आहेत असं मी ऐकलंय हो. म्हणून आपण माझ्याशी फक्त युद्ध करा एवढंच मला हवंय, बाकी काहीच नको. बाकी सगळे लोक पळून गेले, तुम्ही एकच आहात की इथे बसलात अजून. तेव्हा आपण माझ्याशी युद्ध करा, आपल्यासारखा पराक्रमी कोणीच नाही आहे, अशी स्तुती पण केली. अर्थात त्याचा छद्मीपणा आहे तो नक्कीच वरुणाला समजला. वरुणाला त्याला राग पण आला होता, परंतु काय करणार, तरी तो राग गिळला. आणि तो म्हणाला, काय आहे की तुम्ही मला युद्धासाठी आव्हान करतात, पण काय मी तुमच्याशी युद्ध नाही करू शकतो. तुम्ही कुठे आणि मी कुठे. त्याने आता त्याची स्तुती करायला सुरुवात केली. कुठे तुम्ही आणि कुठे मी. तुम्ही आला तिथे युद्ध करायला, मग युद्ध करूया आपण, सगळे देव पळून गेले, तुमच्यासारखा वीर नाही असं तुम्ही मला म्हणतात. पण तुमच्या शौर्याशी जवळपास सुद्धा मी येऊ शकत नाही. तुमच्या नखाची पण मला सर नाही, इतकं तुमचे शौर्य आहे. मी तुमच्याशी काय पामर युद्ध करणार. छे 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 छे. जर थोडीफार जरी माझी योग्यता असती तर मला तुमच्याशी युद्ध करण्यामध्ये सन्मान वाटला असता, पण माझी पात्रताच नाही आहे तुमच्या जवळपास पण येण्याची. तर मी तुमच्याशी कसं युद्ध करू. तुम्हाला कल्पना नाही, तुम्हाला वाटतं तसा मी नाही आहे, मी काहीच पराक्रमी नाही आहे. तुमचा हा चुकीचा समज आहे. म्हणून आपण माझ्याशी अजिबात युद्ध करू नका. आपल्याला संतुष्ट युद्धात करण्याची पात्रता फक्त एकाच ठिकाणी आहे, आणि ते म्हणजे भगवंत आहेत. ते भगवंत जे आहेत, पुराण पुरुष ज्यांना म्हणतात, ते एकच असे आहेत या पृथ्वी तलावर की जे कदाचित तुमची तेच फक्त करू शकतात, अन्य कोणीही नाहीत. तेव्हा तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यांच्याकडे जा, भगवान विष्णूंकडे जा, पुराण पुरुषाकडे जा, आणि नक्कीच तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. आणि मनामध्ये ते काय म्हणले किंवा स्वगत ते काय म्हणले,
की जेव्हा तू तिकडे जाशील तेव्हा तुझा ताठा जिरून जाईल आणि लवकरच तू वीरशय्येवर निद्रा घेशील आणि कुत्र्यांनी घेरला जाशील. हे त्याने अर्थात स्वगत म्हणलं, प्रगटपणे नाही म्हणलं. पण स्वगतपणे आम्ही जसे अनेक गोष्टी म्हणतोच ना मनातून, पण वरून म्हणत नाही तसं ते म्हणाले की तिथे तुझं सगळं मनोकामना पूर्ण होईल, योग्य जागा आहे. आणि नंतर म्हणतायत की त्या ठिकाणी तुझा ताठा जिरून जाईल, तू वीरशय्येवर निद्रा घेशील आणि कुत्र्यांनी घेरला जाशील आणि तुझ्यासारख्या दुष्टाला मारण्यासारखी ते बसलेलेच आहे. अशा प्रकारे वरुण देवता अर्थात हळूच स्वगत रूपात म्हणाले, जे त्याला काही समजलं नाही. कारण त्याला फक्त गर्व आला होता आणि गर्वाचं जे कवच त्याच्या अंगावरती होतं त्यामुळे त्याला काहीच दिसत नव्हते. अहंकाराचा पडदा त्याच्या नजरेवर होता, त्यामुळे त्याला हे काही दिसलं नाही, काही ऐकू आलं नाही. फक्त त्याला एवढंच समजलं की वरुण मला घाबरतोय, बास. ते म्हणजे ठीक आहे, तू कोण म्हणतोस त्याला मी आता शोधून काढतो, मला सांग कुठे आहेत ते, कुठे आहेत तुझं ज्यांचं वर्णन केलंस ते पुराण पुरुष कोण आहेत मला माहीत नाही आहे, त्यांचा पत्ता मला माहीत नाही, ते तू पत्ता मला सांग. मी आत्ताच्या आत्ता जातो आणि त्यांचं कोण आहेत त्यांचं मी गर्वहरण करतो. गर्व याला झाला आहे म्हणतो मी गर्वहरण त्यांचं करीन. अर्थात वरुण जो आहे तो मनातून हसत होता. म्हटलं चांगली गोष्ट आहे. म्हणतात तसं की विनाशकाली विपरीत बुद्धी झाली, माझ्याशी लढला असं तर एक गोष्ट वेगळी, परंतु त्या भगवंताकडे गेलं म्हणल्यावरती याचा अंत सुनिश्चित आहे. चांगलीच गोष्ट आहे, तेवढा एक दुष्ट कमी होईल. ते म्हणले जरूर जरूर मी तुला सगळं सांगतो. नाही आत्ता लगेच सांगा, मला पहिलं जाऊन त्यांशी युद्ध करायचं. मग अर्थात वरुण देवता म्हणाले ठीक आहे मी तुला सांगतो, त्याचा पत्ता तुला सांगतो आणि मग बघ काय करायचं ते. अर्थात वरुण देवताने त्याला काय सांगितलं, त्यानंतर ते सांगितल्यानंतर त्यांनी पुढे जाऊन काय केलं आणि भगवंताची त्याची भेट झाली का खरोखर, आणि झाली असेल तर युद्ध झालं का, आणि झालं तर कशा प्रकारे झालं, हा सगळा भाग जो आहे त्या अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी हा आपला जो भाग क्रमांक 23 आहे तो समाप्त होत आहे. श्री राम समर्थ. या भागाची सेवा या ठिकाणी आपण स्वल्प विराम घेऊन थांबूया. ही सेवा सगळी महाराज आपल्या चरणी मी अर्पण करत आहे. या सेवेचा स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि या सेवेचा स्वीकार करावा. आणि अशाच प्रकारची आम्हा सर्वांची सेवा आपण गोड मानून घ्यावी आणि ही सेवा आमच्याकडून अशीच करून घ्यावी, ही विनंती आपल्या चरणी आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम. या सेवेसाठी